तर बघू शकता मित्रांनो, तुम्हाला 8 मॉडेल विषयी मी माहिती सांगतो. 8 मॉडेलचं जे वायरिंग आहे तर ते कसं केलं जातं. 8 मॉडेलचा स्विच बोर्ड असतो. तर बघू शकता इथं 3 स्विच आहेत, एक डिमर आहे, एक सॉकेट आणि एक स्विच. तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे, एक सॉकेटच्या बद्दल एक स्विच पण दिलं जातं एक बाजूला त्याला कनेक्ट होण्यासाठी. तर अजून मी माहिती सांगतो तुम्हाला. हे बघा, हे डिमरचं कनेक्शन आपण कसं केलेलं आहे. बघू शकता हे डिमरचं कनेक्शन. तर हे बघू शकता. अजून मी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मी तुम्हाला अजून सांगतो. तर बघा मित्रांनो, आपण इथे सॉकेट आहे. हे सॉकेट आपण अर्थिंग ह्याला डायरेक्ट दिलेली आहे अर्थिंग. बघू शकता अर्थिंगचा सिम्बॉल आहे इथं. सिम्बॉल नुसार वायरिंग केली पाहिजे. आणि ही लाईन आपण एक स्विचला दिली, एक ह्या लाईट टू वरच्या टर्मिनलला टाकला आणि जो खालचा टर्मिनल आहे तर त्या खालच्या टर्मिनलला आपण सप्लाय दिला या स्विचच्या ह्याला. आणि बाकी सांगतो तुम्हाला, हा जो रेड आहे हा आपला लीडचा सप्लाय आहे. तर आपण हा सप्लाय खालच्या टर्मिनलच्या लीडला टाकलाय. आणि हे बघा, डिमर सांगण्यासाठी आपण काय केलं तर एक डिमरचं जे फिमेल आहे ते फिमेल वरच्या टर्मिनलला टाकलं आणि एक फॅनच्या वायरला जॉईन मारलं. बघू शकता. अजून तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मित्रांनो, तर कोडिंगनुसार वायरिंग करत जावा, ज्याने काय प्रॉब्लेम येणार नाही पाहिजे आणि मेंटेनन्स कमी होतो. तर त्यासाठी कोडिंग खूप महत्वाची आहे आणि जास्त करून मॉडेल स्विच बोर्डच वापरायला पाहिजे. तर अशाच माहितीसाठी, अशाच कंटेंटसाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर टेक केअर मित्रांनो. आणि मित्रांनो, आपण प्रत्येक स्विच बोर्डची माहिती सांगणार आहे. तर ह्याची आपण एक प्लेलिस्ट काढणार आहे. तर प्लेलिस्ट नुसार आपण त्याची वेगवेगळ्या मॉडेल विषयी वेगवेगळी माहिती देणार आहे तुम्हाला. किती मॉडेल्स किती बोर्ड असतो, त्याची साईज काय आहे, परत 2 मॉडेल म्हणजे काय, 3 मॉडेल म्हणजे काय, 4 मॉडेल म्हणजे काय, 12 मॉडेल म्हणजे काय, 18 मॉडेल म्हणजे काय, 18 मॉडेल मध्ये स्विच किती असतात, सॉकेट किती असतात, डिमर कुठं लावला पाहिजे, तर त्याची माहिती आपण सांगणार आहे. कुठल्या पॉइंटला कुठली वायर टाकली जाते त्याविषयी माहिती सांगणार आहे. लीडचा सप्लाय कशासाठी असतो, आर्थिंग कशासाठी वापरली जाते, ह्याची आपण सर्व माहिती आपल्या युट्यूब चॅनलला शेअर करणार आहे, प्लेलिस्ट टाकणार आहे. तर अशाच इलेक्ट्रिकल कंटेंटसाठी आपल्या चॅनलला आताच फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर टेक केअर मित्रांनो.